नमस्कार शेतकरी मित्रांनो, होय आम्ही स्मार्ट शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत। मी दत्तात्रय शंकर ननवरे, राहणार येवलेवाडी, तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। ज्या शेतकऱ्यांनी अजून आपला होय आम्ही स्मार्ट शेतकरी ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या, कारण का आपल्या असणारे नवनवीन व्हिडिओ आपल्याला बघण्यासाठी आपल्या शेतीची आणि शेतीपूरक व्यवसायाची माहिती आपल्याला योग्य माहिती अशी बघण्यासाठी आपण हे सबस्क्राईब करा। आपण प्रत्येक रविवारी ज्या शेतकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये आपल्याला जी कमेंट टाकली त्या प्रश्नाला उत्तरासाठी म्हणून आपण प्रत्येक रविवारी हा व्हिडिओ बनवत असतो। आणि तर आज आपण त्या शेतकऱ्यांच्या पूर्ण महाराष्ट्रातून नाही तर पूर्ण आपल्या भारतातील ज्या ठिकाणी जिथपर्यंत मराठी लोक आहेत, जिथपर्यंत मराठी लोक जे शेतकरी आहेत त्यांना आपण प्रश्नाची उत्तरं त्यांची मिळावी म्हणून आपण आज त्यांच्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी मी तुमच्या पुढं उपस्थित आहे। तर आजचा प्रश्न आहे की बाळभरणी म्हणजे काय? बाळभरणी म्हणजे काही भागात आता आम्ही बाळभरणी म्हणतो किंवा लहान भरणी म्हणतो, काही ठिकाणी लहान भरणी म्हणत असतील, की जी भरणी ऊस लागणीपासून ऊसाबद्दलचं मी तुम्हाला सांगतोय की ऊसाची बाळभरणी म्हणजे काय किंवा लहान भरणी म्हणजे बाळभरणी म्हणजेच लहान भरणी, की जी ऊस लागणीपासून 45 ते 60 दिवसात जी केली जाते त्याला बाळभरणी असं म्हणायचं किंवा लहान भरणी म्हणायचं। ज्यावेळेला आपण काय करत असतो की शेतकरी ज्यावेळेला ऊस लावत असतो त्यावेळेला आपण सरीत ऊस लावत असतो। ज्यावेळेला सरी सोडलेली असते, काय 4.5 फुटाची 5 फुटाची जी काय सरी सोडलेली असते त्या सरीमध्ये आपण काय करत असतो की सरीत ऊस लावत असतो आणि त्यामुळे आपला वरंबा वर असतो, भुंडा वर असतो। त्या भुंड्याला आपण सफाई करायचं आहे की ती जमिनीची लेवल आणायची आहे, ती माती आपली त्याच्या ऊसाच्या बुडाला आपल्याला ढकलायची आहे। ऊसाचं वय 45 ते 60 दिवस आहे त्या दरम्यान त्या भरणीला आपण बाळभरणी किंवा लहान भरणी म्हणतो। पण ती भरणी करत असताना आपण काय करत असतो की आपण रसायन किंवा सेंद्रिय याचे आपण काय करत असतो की बेसल डोस त्या बुडात आपण टाकत असतो आणि ती टाकल्यानंतर आपण त्याची ही असणारी बाळभरणी आपण करतो 45 ते 60 दिवसात, ज्यावेळेला ऊसाचं वय 45 ते 60 दिवस आहे त्या दरम्यान। त्यामुळं काय होतं की ह्या बाळभरणीमुळं किंवा ह्या लहान भरणीमुळं की आपल्या असणाऱ्या ऊसाचं कुटुंब नियोजन होतं। ऊसाची कुटुंब नियोजन म्हणजे ऊसाची संख्या मर्यादित राहते, जी आपल्याला 4.5 फुटात सर्वसाधारण 45 ते 50 ऊस पाहिजे। 10 फुटातल्या अंतरात 10 फुटाच्या अंतरात 45 ते 50 ऊस पाहिजे, म्हणजे एकरी सर्वसाधारण 40 ते 45 हजार ऊस, म्हणजे एका स्क्वेअर फुटामध्ये एक ऊस हे आपल्याला संख्या नियोजन ज्या वेळेला जी करायचं आहे ते आपण ह्या बाळभरणीमध्ये आपलं होत असतं। त्यानंतर ऊसाला फुटवे येत नाहीत, मग ती संख्या नियोजन करण्यासाठी ते फुटवे आपल्याला थांबवण्यासाठी जास्त येणारा फुटवा आपल्याला मर्यादित ठेवण्यासाठी म्हणून आपण ही बाळभरणी म्हणजे लहान भरणी आपण करत असतो। तसेच म्हणजे ह्या भरणीचा आपल्याला हा फायदा आहे की आपण काय करत असतो की कुटुंब नियोजन म्हणजे त्या बेटाचं कुटुंब नियोजन। आणि यानंतर आपण जी मोठी भरणी करत असतो ती ऊस लागणीपासून 90 ते 110 दिवसापर्यंत आपण जी मोठी भरणी करतो म्हणजे मोठी भरणी आपण करतो। ही मोठी भरणी म्हणजे ऊस बांधून घेणे। काही ठिकाणी ऊस आम्ही बांधून घेतला म्हणतो किंवा काही ठिकाणी म्हणतात की ऊस आम्ही फोडला, तर त्याला मी म्हणतो की मोठी भरणी म्हणजे माझ्या काही व्हिडिओमध्ये असा ते शब्द आला असेल की मी आता मोठी भरणी केल्यानंतर म्हणून मोठी भरणी केली। तर ह्यासाठी त्या विचारलेल्या शेतकऱ्यांनी प्रश्न आहे की मोठी भरणी म्हणजे काय, बाळभरणी म्हणजे काय? तसंच हा मोठी भरणी की ज्यावेळेला मी सांगितलं मगाशी की भुंडा सफाई केला त्याला बाळभरणी, आणि त्या भुंड्याची माती ऊसाच्या दोन्ही बाजूनं लावणं म्हणजे मोठी भरणी। पण ती लावत असताना सुद्धा ऊसाच्या बुडाला आपण पुन्हा आणखी एकदा रासायनिक खताचा आणि सेंद्रिय खताचा बेसल डोस देऊन आपण ती मातीची आड करणार आहे। आणि त्या मातीची आड करणार आणि दुसरी गोष्ट आपण ऊसाच्या दोन्ही बाजूला आपण ज्यावेळेला माती लावतो, जो वरुंबा करतो 6 इंचापर्यंत, त्याला आपण मोठी भरणी म्हणतो। त्यामुळं काय होतं की आपली असणारी त्या मोठी भरणी केली की आपल्या कांडीची साईज, जाडी किंवा असणारी लांबी ही वाढत जाते आणि आपल्या असणाऱ्या पांढऱ्या मुळीची वाढ ही फास्ट प्रमाणात होऊन ऊस आपला वाढत जातो। ही आपली शेवटची फायनल मोठी भरणी असते की यानंतर आपण कुठलीही भरणी करत नाही किंवा ऊस फोडत नाही।
बुंड्याला माती लावत नाही। यानंतर आपल्याला आपल्या ऊसात ही तोड येतेच। पण ही मोठी भरणी करत असताना लावत असताना आपली ऊसाची कांडी जास्त खाली मुजली नाही पाहिजे, एवढी दक्षता घेतली पाहिजे। एकच भरणी करायची, 6 इंचापर्यंत त्याची माती गेली पाहिजे, मातीचा ओरंबा लागला पाहिजे। कारण काय होतं की आपल्या असणारे ठिबकनं आपण पाणी देत असतो किंवा सोडून जर पाणी देत असो तर तो भुंडा तिथंपर्यंत आपला टेवलत नाही, भिजला पाहिजे। म्हणून आपण जास्त मोठा ओरंबा घालायचा नाही। आणि ही मोठी भरणी सर्वसाधारण एक कांडी खाली मुजली किंवा अर्धी मुजली तरी चालेल, 2, 2.5, 3 कांड्या मुजवायची काही गरज नाही। त्यामुळे आपला आणखी नुकसान होतं, आपला आणखी तोटा होत असतो की कारण का आपण समजा 1-2 कांडी जर घातली तर आपलं माती आड गेली तर त्याचा आपला काय फायदा नाही, तो काय कारखान्याला ऊस जात नाही। आपण ते माती आड गाडल्यामुळं आपला 5-7 टनाचा तरी नक्की आपला तोटा होत असतो। म्हणून शेतकऱ्यांनी जास्त मोठी भरणी न घालता आपला 6 इंचापर्यंतची भरणी घालावी, त्यामुळे उंदीरसुद्धा लागत नाही। तो भुंडा पूर्णपणे टेवाला की ओल टिकून राहील आणि ऊस आपल्या चांगल्या पद्धतीनं त्याची वाढ होईल। आणि दुसरी गोष्ट वॉटरशूटची पावसाळ्यात पुन्हा जो येतो जो कोंब, तो चांगल्या पद्धतीने येतो की जो कारखान्याला पुन्हा जातो। 7 ते 8 कांड्यावरती येणारा हा ऊस चांगला ऊस येतो आणि त्याच्यामुळं आपली उत्पन्नात वाढ होती। म्हणून त्याला लहान भरणी आणि मोठी भरणी या पद्धतीची भरणी अशी असते, हे प्रश्नाचं मी आज तुम्हाला सविस्तर उत्तर दिलं। एवढंच बोलून मी थांबतो। पुन्हा आणखी मी पुढल्या रविवारी तुम्हाला तुमच्याच प्रश्नाची अशीच उत्तरे घेऊन मी पुन्हा भेटत राहीन। धन्यवाद।